किनाऱ्यावर उभे राहून फेसाळणाऱ्या लाटा पाहाव्यात, दूर क्षितिजावर पोहोचणाऱ्या कल्पनेच्या नव्या वाटा पाहाव्यात. ही कल्पना कधी भेटेल काय पत्ता आहे का? उगाच आपलं काहीतरी बडबडायचं. हा, चला निघूयात, अंधार पडायला लागला. आता कल्पना भेटायची तेव्हा भेटेल, आता घरी जाऊया. एकदा मी जात होतो माझ्या घरी, दिसली मला ती सुंदर परी, वाटे जणू मजला ती रती सुंदरी, नाव विचारता सांगे मोना मंजिरी. आईला कसली भारी बाटली आहे रे. हा, आतमध्ये कोणतरी दिसतंय का? माणूस बिणूस आहे का काय? जादूची बाटली दिसतीये. जादूचीच बाटली आहे. मी खूप वर्ष झालो या बाटलीत कैद आहे. आज तुझ्या हाती लागलो आणि माझी सुटका होणार असं दिसतंय मला. काय बोलतोस? ह्या आत्ताच्या काळात पण जादू होते? माझा तर विश्वासच बसत नाहीये. तुझं नाव काय आहे? माझं नाव दामू शेठ. दामू शेठ, तुम्हीच एक माणूस आहे जे मला या बाटलीतून बाहेर काढून मुक्त करू शकता. त्यासाठी आपल्याला एक काम करावे लागेल. बोला बोला, तुमचं नाव काय आहे? बाटलीतले जादूगर, काय नाव आहे तुमचं? माझं नाव आहे शामराव. शामराव म्हणतात मला. तर मग शामराव, तुम्हाला बाटलीतून मुक्त करण्यासाठी काय करावं लागेल मला? हा, उघडू का बाटलीचं बुच्चन? उघडू, मुक्त होताल तुम्ही मस्त. तसा मुक्त होणार नाही मी दामू शेठ. तुमच्या 3 इच्छा जर मी पूर्ण केल्या तरच मला मुक्तता मिळेल. कळलं का तुम्हाला? म्हणजे मी जे सांगल 3 इच्छा त्या तुम्ही पूर्ण करणार? काहीतरीच नका सांगू राव शामराव. हो दामू शेठ, तुम्ही मागून तर बघा. पूर्ण नाही केलं तर बोला फक्त मला. चला तर मग आपण माझ्या आणखी 2 मित्रांकडे जाऊया. तिथं गेल्यावर 3 इच्छा पूर्ण करून द्या माझ्या. पण तुम्ही गेले तर परत बोलवू कसा मी तुम्हाला? हा, आता तर बाटली बघितली तेव्हा पूर्ण प्लेन होती. हात लावला तर तुम्ही दिसले. नंतर परत माझ्या मित्रांसमोर असंच झालं तर मग मी काय करू? कसं बोलवू तुम्हाला परत मी? तुम्ही फक्त एक शिट्टी मारा, मी लगेच येतो तुमच्या समोर. अशी. चला तर मग जाऊया आपण माझ्या मित्रांकडे. त्यांना दाखवलं ना जादू, खरंच वाटणार नाही त्यांना. 3 इच्छा तर लांबच राहिल्या. हो चला दामू शेठ लवकर, मला पण मुक्त व्हायची खूप घाई लागली. नशीब तुम्ही भेटलात. म्हणे आज दाम्या कुठे आहे रे? सकाळपासून दिसला नाही. तो दामे आहे ना, बावळाटे. असं फिरत बोलत कुठेतरी. बघ, दाम्याला 100 वर्ष आयुष्य आहे. नाव घेतलं नाही आलाच. काय रामू शेठ, कुठे फिरताय आज? दर्शन नाही तुमचं. अरे 100 वर्ष काय घेऊन बसलायत? आता आपली मज्जाच मज्जा. बघा तुम्ही आता. का हो दामू शेठ, असं काय झालं आज? असं काय बोलताय रामू शेठ आज तुम्ही? काय झालंय? आणि त्या हातात काय आहे तुमच्या? कसली बाटली आणली आज रात्री? बसायचं बिसायचं काय आज? हा, विनया? अरे बसायची बाटली नाहीये ही जादूची बाटली आहे. दामू शेठ, सकाळ होऊन रात्र आली. आम्हीच भेटलो का तुम्हाला आता? हा, काय दामू शेठ, आपण काय आता लहान राहिलो का जादू जादू खेळायला? हा, हे म्हणे आणि गाणे, तुम्हाला खोटं वाटतंय का? या बाटलीत आहे ना जादूगर आहे, जादूगर. तो माझ्या 3 इच्छा पूर्ण करणार आहे आणि त्याची मी मुक्तता करणार आहे. मग खोटं वाटतंय का तुम्हाला? हा, काय दामू शेठ, घेऊन आले की काय तुम्ही? बाटली तर रिकामी दिसतीये. चटली विडली नाही ना तुम्हाला? हसू नको. ते न घातलेले दात दिसतात तुझे, समजलं काय? आता तुम्हाला दाखवायलाच पाहिजे माझी जादू. हा ना,
यातून एक जादूगार बाहेर येईल आता आणि म्हणेल तुमच्या इच्छा सांगा मला, मी त्या पूर्ण करून देतो. चल फेकू. आता दाखवायलाच पाहिजे तुम्हाला दामू शेठची कमाल. बोला दामू शेठ, काय सेवा करू तुमची मी? ह्या माझ्या मित्रांना खोटं वाटत होतं की माझ्या बाटलीमध्ये जादूगार आहे शामराव नावाचा. त्यांना दाखवा आपली कमाल. असं म्हणता? दाखवू की मग आपण त्यांना कमाल. माझा 3 इच्छा, एकेकाने एक एक मागा. पूर्ण नाही करून दाखवलं तर बोला मग मला. बघितलं आता, तिघांना एक एक इच्छा आहे. विचार करून मागा. काय बोलतो रे? माझा तर विश्वासच बसत नाहीये. बाटली मधला एवढा छोटा माणूस आपल्याशी बोलतोय आणि इच्छा पण पूर्ण करून देणार आहे. अरे भारी. मी तामेला तर बेडा समजत होतो. तामे तर एकदम जादूगरच निघाला की आपला. दामू शेठ, माफ कर मला. दोघांनी एक एक इच्छा ठरवा. बस झालं तुमचं. एक इच्छा तू म्हणे, एक इच्छा तू गणे. शेवटी मी मागतो. दामू शेठ, पहिले मी मागतो. मला खूप भूक लागली. काहीतरी असं चमचमीत गोड मस्त असं पंचपक्वान येऊ दे आपल्या तिघांसाठी. तू ना नुसतं खायचंच बघ. हे खायची इच्छा मागणार आहेस तू? एवढा जादूगार बसलाय तर चांगलं काहीतरी मागायचं तर खायचं काय मागतोयस? खादाडा नुसता. एकदाच चान्स मिळणार आहे, विचार कर. आपलं तर फायनल आहे भाऊ. आपल्याला भूक लागली, आपल्याला खायलाच पाहिजे. चमचमीत आणि पंचपक्वान. नक्की 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 सांग जादूगार शामरावला. शामराव, माझ्या एका मित्राची इच्छा पूर्ण करा. त्याला चमचमीत आणि पंचपक्वान असं खाण्यासाठी द्या खादाडाला. चालतंय की, आत्ता देतो. हे घ्या, पंचपक्वान रेडी. बापरे, एवढं खायला? आयला खाऊन खाऊन दमून जाणार मी तर. खा खा खादाडा. खाण्याशिवाय तुला दुसरं काय दिसतच नाही. खात राजा. तुझी इच्छा पूर्ण झाली आता. मला तर विश्वासच बसत नाहीये. मला तर असं वाटतंय की स्वप्नच आहे हे तर. चल म्हणे, आता तुझी इच्छा माग. मी काय बरं मागू? आपल्या तिघांसाठी एक मस्त आलिशान असं घर दे. शामराव, माझ्या दुसऱ्या मित्राला मस्त असं नवीन चकाचक तिघांसाठी घर हवंय. देतो की, त्याला पण देतो. हे घ्या, हे घ्या, बिल्डिंगच तुमच्यासाठी. राहा आता मस्त हाय स्पेस. काय बोलतो राव, बिल्डिंगच उभी केली तुम्ही तर इथं. हा, एकच नंबर. आता खूप मजा येईल. भारी इच्छा मागितली राव तू तर म्हणे. सगळ्यांचा विचार केला तू तर. तुझ्यासारखा खादड थोडी आहे मी. आता शेवटी शामराव, माझी इच्छा अशी आहे की आम्हाला तिघांना फिरायला मस्त एक 4 व्हीलर घेऊन द्या. मस्त एकदम महागडी. हवदा मुझे देतो की, एकच मिनिटात देतो. हे घ्या तुमची नवीन महागडी 4 व्हीलर. काय मस्त आहे राव, एकच नंबर दामू शेठ. आता तुम्ही 4 व्हीलरचे मालक झाले. दामू शेठ, आज तर तुम्ही कमालच करून टाकली. मजा आली एकदम मजा. जादूगर शामराव, धन्यवाद. आजचा दिवस एकदम स्वप्नातला दिवस आहे दामू शेठ. फक्त तुमच्यामुळं शामराव. तुम्ही तर काय बोलू तुम्हाला.
अहो शामराव, जाऊ नका तुम्ही, आमच्या बरोबर राहा ना. अहो दामूशेठ, इच्छा पूर्ण झाली, आमचा वेळ संपला आता, आम्ही मुक्त झालो. तुमचे किती धन्यवाद मानू मलाच कळत नाहीये. तुमच्यामुळं आज मी मुक्त होणार आहे. चला येतो. हा हा, सावकाश जावा. बाय बाय शामराव. बाय बाय शामराव. अच्छा तो हम चलते हैं. बघितलं मित्रांनो, खोटं नव्हतं बोलत मी. जादूची बाटली होती. शामरावांनी आज आपल्याला काय काय दिलं. मजा आली. मजा काय, चांगलीच मजा आली. घर झालं, गाडी झालं, जेवण झालं आज. हो मग दामूशेठ आमचे भारीच आहेत. जादूगार दामूशेठ. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.